दिवस आम्हाला त्या नांदेडमध्ये काढावे लागले, तेव्हा एस साहेबांनी आम्हाला सुरक्षा दिली. अक्षरशः पूर्ण पोलीस त्या गावामध्ये साहेबांना घेण्यासाठी आले. पोलिसांच्या गाडीमध्ये आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आम्हाला नांदेडपर्यंत आणलं. मी स्वतः बघितलेलं आहे साहेबांच्या किती प्रकारचे हल्ले झाले, त्यापैकी एक हल्ला आम्ही स्वतः सोबत असताना झालेला आहे. असो तर साहेबांचा संघर्ष हा कायम समाजासाठी होता आहे आणि हमेशा राहील. त्यामध्ये अनेक आणखी आमदारांची भर पडणं आवश्यक आहे. तर ह्याच्यानंतरचं पुढचं भाषण आदरणीय महंत पोलादेवीचे आदरणीय सुनील महाराज यांना मी विनंती करतो की आपण आपलं इथं मनोगत व्यक्त करायचं आहे कमी शब्दामध्ये. वसंतराव नाईक साहेबांबद्दल आता फारसं काही बोलण्यासारखं राहिलं नाही असावं, तर आपण समाजाप्रती काय भावना व्यक्त करायची असेल साहेब तर आपण करू शकतो. धन्यवाद. वसंत विचारमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार माजी आमदार आदरणीय हरिभाऊ राठोड, आमदार राजेशभाई राठोड साहेब, सुभाषभाऊ राठोड साहेब, सन्माननीय डॉक्टर अशोक पवार साहेब, आमच्या भगिनी सन्माननीय सुनीताजी पवार, आणि ज्यांचे एकदम चांगले आणि दिशा देणारे विचार होते ते सन्माननीय सुधीरजी सूर्यवंशी साहेब, वसंत विचारधारा मंचचे सर्व पदाधिकारी, विशेष करून राजेश चव्हाण साहेब, जिंतुलकर साहेब, विधीर जाधव साहेब, उपस्थित सर्व बंधू, वेळ भरपूर झालेला आहे. मेंटली तथा फिजिकली आपण थकलेले आहे. आता कोणाची मला असं वाटते की ऐकण्याची इच्छा नसेल, पण सन्माननीय सुधीर सूर्यवंशी साहेबांनी जे सांगितलं, संख्या महत्वाची नाही, संख्या महत्वाची नाही, विचार महत्वाचे आहे. म्हणजे इतकं बोलूनही आपण सगळे इथं आहात. आदरणीय सुधीर सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं, डॉक्टर भगवान गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं, तसंच राजेश चव्हाण साहेब तुम्हाला एक उदाहरण देतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची जेव्हा स्थापना केली होती तेव्हा केवळ 8 लोक त्या सभेला होते, आणि 8 लोकांमधून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले +6 म्हणजे 8 लोक होते. आणि या 8 लोकांची सत्यशोधक समाज आज संपूर्ण देशामध्ये सेवा करत आहे आणि संपूर्ण देशामध्ये दिशा देत आहे. अधिक वेळ न घेता बंधूंनो मी एवढंच सांगेन की एका पत्रकाराने यशवंतराव चव्हाण साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही नेहमी पुरोगामी महाराष्ट्र म्हणता, पुरोगामी महाराष्ट्र म्हणता, तर पुरोगामी महाराष्ट्र का म्हणता याचं आम्हाला माहिती द्या. तेव्हा यशवंतराव साहेबांनी सांगितलं की ज्या राज्याचा नेता वसंतराव नाईक सारखा मुख्यमंत्री होतो म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि आज जर आपण विचार केला तर त्या वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती निमित्त माननीय राजेश राठोड साहेबांच्या सल्ल्याने विधानसभेमध्ये विधान भवन मध्ये आदरणीय नाना पटोले साहेब त्यांना भारतरत्न पुरस्कार द्या हे नाना पटोले साहेब मानतात, म्हणून हा पुरोगामी महाराष्ट्र. नाही तर तुम्ही बघितलं असेल बंधूंनो, कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री, कास्तकार शेतकऱ्यांचा नेता आहे, बीजेपीचा नेता आहे, देण्याविषयी वाद नाही, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी वसंतराव नाईक साहेबांविषयी सविस्तर माहिती दिली. तर ही माहिती संपूर्ण देशाला माहिती आहे. सन्माननीय निलेश राठोड साहेबांनी पुस्तकाविषयी माहिती दिली, पवार साहेबांनी माहिती दिली. त्यांच्यासाठी विधानसभेमध्ये जो प्रश्न मांडण्यात येतो त्या पहिलेच वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार कर्पूरी ठाकूरच्या पहिले जर दिलं असतं तर खरोखर या देशामध्ये वसंतराव नाईक साहेबांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आजही देशामध्ये आहे, आपण मान्य केलं असतं. मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु तुम्हाला एक सहज करून एक माहिती देतो.
कदाचित तुम्हाला माहिती असेल, इथे पुसदचे कोणी आदरणीय हरिभाऊ राठोड राजेश भाऊला माहिती आहे, विधानसभेच्या जेव्हा आपण सीपीआर बेरामध्ये पहिल्यांदा वसंतराव नाईक साहेबांना विधानसभेची तिकीट मिळाली, पहिल्यांदा ते आमदार झाले, त्यापूर्वी ते पुसदचे नगराध्यक्ष होते आणि तेव्हा त्या परिसरामध्ये सर्वात जास्त जर कोणाचं नाव होतं, सर्वात जास्त प्रस्त जर होतं, हरिभाऊ राठोड साहेबांना माहित आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, गोदाजीराव मुकरे साहेबांचं नाव. तिथले इजारदार एक नामांकित व्यक्तिमत्व, समाजामध्ये इतर समाजामध्ये सुद्धा नामांकित व्यक्तिमत्व. मग गोदाजीराव मुकरे साहेबांसाठी तिकीट मागण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवायचं होतं आणि त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी करायचं आणि माननीय तेव्हाचे प्रधानमंत्री माननीय नेहरूजी समोर इंग्लिशमध्ये ब्रीफिंग कोण करेल, हा विचार गोदाजीराव मुकरे साहेबांसमोर आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की वसंतराव नाईक साहेब नगराध्यक्ष आहे, LLB आहे, एक विद्वान व्यक्तिमत्व आहे आणि तेव्हा ते तरुण होते. तर सर्वांनी असं ठरवलं, गोदाजीराव मुकरे साहेबांनी ठरवलं की ठीक आहे, एक शिष्टमंडळ वसंतराव नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेहरूंना भेटायला जा. दिल्लीला गेल्यानंतर शिष्टमंडळ नेहरू समोर असं उभे होते आणि वसंतराव नाईक साहेबांनी सगळं ब्रीफिंग लीडिंग इंग्लिशमध्ये केली आणि गोदाजीराव मुकरे साहेब हे कसे योग्य उमेदवार आहेत हे जेव्हा त्यांना सांगितलं, तर फक्त आदरणीय सूर्यवंशी साहेब, फक्त नेहरू साहेब असले, आमचे वडील किंवा पेपरमध्ये मी वाचलेला आहे, आमचे वडील नेहमी सांगतात की नेहरू फक्त हसले, काहीच बोलले नाही आणि त्यांना एक पाकिट दिला, एक बंद लिफाफा दिला आणि वसंतराव नाईक साहेबांना सांगितलं की यामध्ये पुसद विधानसभेची तिकीट आहे, पण ही तिकीट हा पाकिट तुम्ही इथं न अट एकच आहे की इथे न फोडता पुसदला जाऊन फोडा. आणि खुशीने जेव्हा वसंतराव नाईक साहेब आले की गोदाजीराव मुकरे साहेबांना तिकीट मिळाली आणि पुसदला जेव्हा आले आणि तो पाकिट जेव्हा फोडलं तर त्यामध्ये नाईक साहेबांचं नाव होतं आणि नेहरूंना हे कळून आलं की गोदाजीराव मुकरे पेक्षाही सक्षम, विजन, दूरदृष्टी वाला कर्तृत्ववान नेतृत्व कोणी असेल तर ते वसंतराव नाईक आहे. आणि तेव्हाचं राजकारण असं होतं, आताचं राजकारण कसं आहे, आता राजेश भाऊनी आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं, आताचं राजकारणाचा जर विचार केला, तेव्हाचं जर केला तर तेव्हाचं मेरिट बेसचा राजकारण आणि आताचं जर राजकारणाचा आपण विचार केला, राजेश भाऊनी विषय मस्त टाकला, आजची राजकीय परिस्थिती जर आपण विचार केला तर पूर्ण विषय आदरणीय सूर्यवंशी साहेब बार्गेनिंग वर आलेला आहे. बार्गेनिंग मध्ये जो उतरेल तो सक्सेस. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये समाजाचं भलं व्हायला पाहिजे, राजकारणामधून सत्तेमध्ये जो व्यक्ती येतो तो सत्तेवर जाऊन समाजाचं भला करायला पाहिजे, मतदारसंघाचं भलं करायला पाहिजे, आपल्या परिसराचा विकास करायला पाहिजे, ते राजकारणाचं नेतृत्व असायला पाहिजे. पण आता कंपनीचा जो विषय आहे, मार्केटिंगचा जो विषय आहे, तो विषय आता आपल्या राजकारणामध्ये आलेला आहे, सगळे बार्गेनिंग मध्ये उतरले आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. संख्येवर आलेला आहे, जातीवर राजकारण आले आहे. जुन्या काळी जातीचं राजकारण नव्हतं आणि जातीचा विहित जर कोणी राजकारण केलं असेल तर माननीय आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी 3 नाव सांगितले, राजेश भाऊ राठोड साहेबांनी अजून 2-4 नाव सांगितले. पण सर्वसामान्य जनतेला जर विधानसभेची दारे दाखवली असेल तर त्यामध्ये अजून एक नाव मी ऍड करतो, तो आहे बाळासाहेब ठाकरे. जे स्लीपरवाल्यांना, रिक्षा ऑटो चालवणाऱ्यांना, पानठेले चालवणाऱ्यांना मंत्री केलं, आमदार केलं, ही दिशा दिली बाळासाहेब ठाकरे साहेब. आणि आजची जर परिस्थिती विचार केली तर खरोखर राजेश भाऊ, माझा मुलगा, माझा पुतण्या याच्या पलीकडे राजकारण जायला तयार नाही. जॉर्ज बर्नार्ड शॉ या राजकीय विचारवंताने म्हटलेलं आहे की सत्ता ही कधीच भ्रष्ट नसते, पण जर एखादी मूर्ख व्यक्ती सत्तेवर आली तर ती सत्तेला भ्रष्ट करून टाकते.
आजची परिस्थिती तशी झालेली आहे की सकाळचं शपथविधी, दुसरी शपथविधी, पहिला एक पक्ष फोडणे, दुसरा एक पक्ष फोडणे, हे म्हणजे सगळं भ्रष्ट व्यक्ती आलेले आहे. आणि या भ्रष्ट व्यक्तीला किंवा या भ्रष्ट नेत्यांना प्रतिबंध जर बसवायचं असेल तर सर्वांसमोर प्रश्न आलेला होता की आता काय करायचं. अब की बार 400 पार, अब की बार 40+, आणि जेव्हा हा नारा आला तेव्हा जनतेने सर्व सूत्र हातात घेतली. आणि आपण असं विचार करत होतो की आजपर्यंत फक्त पैसेवालेच निवडून येतात आणि याही निवडणुकीत पैसेवालेच निवडून येतील. पण या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 अंकी संख्या भाजपाला गाठता आलेली नाही. 9वर आउट झाले. आणि हे का तर जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि जनतेनेच ठरवलं की या वेळेला महाविकास आघाडीला मदत करायची. आणि यांची जे दादागिरी आहे राजकारणामध्ये, जे हे आक्रमकपणा आहे राजकारणामध्ये, यांनी जे सगळ्यावर ईडी सीबीआय जे चौकशी लावल्या, यांच्यावर प्रतिबंध बसून सर्वसामान्य जनतेचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणून 30 बार महाविकास आघाडी झाली. आणि याकरिता जनतेने जेव्हा सूत्र हातात घेतले, आता सगळ्यांचे डोळे उघडलेले आहे. मला असं वाटते, मी काही विश्लेषक नाही, आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी सगळं सांगितलं, परंतु मला असं वाटते की येणाऱ्या विधानसभेमध्ये आज यांना वेळ आहे की योग्य उमेदवारांना पुढे आणण्याची. आणि योग्य उमेदवारांसोबत सर्वच जनतेला, प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. आणि ती गरज जर यांनी या पक्षांनी पार पाडली तर खरोखर आपण असं म्हणू की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे विचार आजही यांच्या डोक्यामध्ये आहेत. आणि म्हणून अधिक वेळ न घेता मी एवढंच म्हणणार की हे जे बसलेले आहेत हे विचार आहेत. आणि हेच विचार गेल्या 10 वर्षापासून वसंत विचारधारा मंच आणि सन्माननीय राजेश चव्हाण साहेब, त्यांचे सर्व सहकारी जिंतूरकर साहेब, हे 10 वर्षापासून जे आपण राबवत आहात. मला माहिती आहे की तुम्ही संख्येचे कधी विचार केलेला नाही. बुद्धिमान व्यक्तींना आपण गेस्ट म्हणून बोलवता. मी काही बुद्धिमान नाही, मी महंत आहे, एका गादीचा महंत आहे. पण मला सुद्धा आपण आदर केलेला आहे. एक दिवस असा निश्चित येईल की वसंत विचारधारा मंच शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या संमतीशिवाय काहीच होणार नाही असा आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. जय शिवालाल, जय महाराष्ट्र, जय वसंत.